पिंपरी चिंचवडच्या मोशी येथे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची इमारत कोसळून 2 दिवसापूर्वी मोठी दुर्घटना घडली। आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे हीच ती बिल्डिंग आणि हीच बिल्डिंग कोसळून जवळपास 23 मजूर यामध्ये अडकले होते। त्यापैकी 15 नागरिकांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे, परंतु अजूनही यामध्ये 7 ते 8 नागरिक अडकल्याची प्राथमिक माहिती आहे। परंतु या दुर्दैवी घटनेमध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर आली आहे। परंतु प्रशासनाच्या वतीने येथे असलेला मलबा कचरा हटवण्याचे काम जय्यत तयारी सुरू आहे। या बिल्डिंगवरती मोठ्या प्रमाणावर कचरा पडल्याने हा हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहे। प्रशासनाच्या वतीने 7 ते 8 मशीन लावून हा कचरा उचलण्यात येत आहे, परंतु कचरा हा मोठ्या प्रमाणात असल्याने अजूनही हटवण्यासाठी मोठी अडचण येत आहे। गेले 2 दिवसापासून हा कचरा हटवण्याचं काम चालू आहे, परंतु अजूनही प्रशासनाला यामध्ये कचरा हटवण्यात यश आलेलं नाही। अजूनही कचरा हटवण्यासाठी वेळ लागू शकतो, परंतु प्रशासनाच्या वतीने कचरा हटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहे। या बिल्डिंगमध्ये अजूनही 7 ते 8 नागरिक अडकल्याची प्राथमिक माहिती आहे। ह्या बिल्डिंगवरती मोठ्या प्रमाणावर कचरा अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला यश येत नाही आहे, परंतु प्रशासनाच्या वतीने गेले 2 दिवसापासून त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न या घटनास्थळावर NDRF असेल, अग्निशमन दल असेल, सर्व प्रशासकीय पथकं या ठिकाणी तैनात आहे। पोलीस पथक असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं पथक देखील असेल, परंतु यामध्ये अडकलेल्या 7 ते 8 नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अजूनही प्रशासनाला यश येत आहे। पिंपरी चिंचवडमध्ये जमा होणारा कचरा, या कचऱ्यावरती प्रक्रिया करण्यासाठी वेस्ट टू एनर्जी प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे, परंतु या कचऱ्यामध्ये मोठा डोंगर या ठिकाणी आहे आणि हा डोंगर या बिल्डिंगवरती पडल्यामुळे ही मोठी दुर्घटना घडल्याची आपण पाहू शकतो। परंतु अजूनही प्रशासनाच्या वतीने ही बिल्डिंगवरील जो कचरा आहे तो हटवण्याचे काम चालू आहे आणि त्यामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आहे। अजूनही प्रशासनाला यामध्ये यश आले नाही, परंतु अजूनही 7 ते 8 नागरिक यामध्ये अडकल्याची प्राथमिक माहिती आहे। प्रशासनाच्या वतीने जे अडकले त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। कचरा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे याला अडथळे येत आणि कचरा उचलून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केला जाते आणि त्यानंतरच यामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने 2 दिवस होऊन गेले तरी देखील अजून यामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला यश आलेले नाही, परंतु प्रशासन आपल्या लेवलवर या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढत आहे। या नागरिकांचे जे नातेवाईक आहे ते देखील या 2 दिवसापासून इथे ठाम मानून आहेत। त्यामुळे प्रशासनाच्या वतीने जे काही नागरिक अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे आपण पाहत आहोत। सचिन धुमाळ, LS मराठी, मोशी, पुणे।